तर आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं हनुमंतानं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जेव्हा विशेष करून बेहोश झाले होते तर त्यांना त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी संजीवनी कशी आणली हे पाहणार आहोतच. त्याशिवाय त्या रावणाला पाताळात जाऊन कसं मारलं हनुमंतानं हे पण आज आपण ऐकणार आहोत. तर त्यामुळे आपण ध्यानपूर्वक ऐका. तर जेव्हा हनुमंतानं त्या समुद्राच्या काठावरती सगळे आले आणि तिथं पुढे जायचं होतं आणि पुढे जायचं असल्यामुळे ते समुद्र किनाऱ्यावर आले आणि समुद्र किनारे येऊन ते पुढचं कार्य सुरू झालं त्यांचं. आता काय करायचं त्यांना पुढं ते जाऊन तो प्रसंग आहे पुढं की प्रभू रामचंद्रांनी समुद्रदेवाला आवाहन केलं. समुद्रदेव प्रकट झाले. त्यांनी म्हटलं तुम्ही माझी जमीन म्हणजे वापरू शकता, सागर तुमचाच आहे. आणि त्यानंतर जेव्हा तिथं राम सेतू किंवा त्या पुलाचं निर्माण सुरू झालं त्याला सगळेजण मोठमोठे दगड पर्वत किंवा झाड सगळं उठून आणत होते आणि हनुमान पण मोठमोठे खडक घेऊन येत होते, उचलून तिथं टाकत होते त्याच्यामध्ये समुद्रामध्ये. आणि असं करत असताना काय होतं ना, एक खार होती, खार आपण तिला खारुताई पण म्हणतो नाही का, इंग्लिशमध्ये स्कुरेल म्हणतात, स्कुरेल. तर ते खार जे ती खारुताई ती पण काय करत होती, आपल्या स्वतः त्या ह्याच्यानं तिचं शरीर त्या वाळूमध्ये लोळायची थोडीशी, लोळून त्या अंगाला जेवढी ती माती लागलेली होती ती वाळू ती जाऊन त्या फटीमध्ये, त्या दगडाच्या फटीमध्ये थोडाशी हलायची आणि मग ती फटीत वाळू पाडायची, असं ते परत करायची. आणि हनुमंत मोठमोठे दगड उचलून आणत आणि मग लांबून प्रभू रामचंद्र बघत होते, त्यांची दोघांची सेवा बघत होते. आणि त्यावेळेला काय झालं, दोघांची सेवा बघत असताना हनुमंतानं पाहिलं की छोटी खार आहे ही काय करू लागली, की एवढं छोटं वाळूत काय लोळते, परते, टाकते, वाळूते, काय फरक काय होणार आहे म्हणून. पण तुला काय इजा होईल म्हणजे आम्ही मोठमोठं खडक आणि शाळा घेऊन येत, तुला काय इजा होईल आणि तू चिरडून जाशील, एवढ्या धुळीने काय होणार आहे म्हणजे एवढा मोठा पूल बांधायचा मग. तर हनुमानानं असं म्हणतात बरोबर. आता हनुमान काही साधारण व्यक्ती नाही, आपल्याला त्यांच्या उदाहरण आपल्याला शिकायचं आहे. हनुमानच्या मनात असं काही नाही, पण त्यांच्या माध्यमातून भगवान शिकवतात. ते लगेच म्हटलं, प्रभू रामचंद्राला म्हणाले की हे बाबा हनुमंता तू असं का म्हणतोस, कारण खारुताई ही खार आणि तू दोघंही माझी सेवा करतात, तू मोठमोठे पर्वत शिखर आणू शकतोस कारण तुझी ती क्षमता आहे म्हणून. आणि जे खार आहे की वाळूची कण आणते, कारण ती तिच्या पूर्ण सामर्थ्यानिशी ते कण आणते, कारण त्याची शक्ती तेवढीच आहे आणि त्या शक्तीचा पूर्ण उपयोग ती माझ्या सेवेसाठी करताय. आणि तू पण तुझ्याकडे जेवढी मोठी शक्ती आहे त्या शक्तीच्या माध्यमानं तू माझी सेवा करतायस. असं म्हटल्यावर हनुमंत कळलं ते आणि हनुमंत स्वीकार केला, खरं म्हणा आपण म्हणतात ते खरं आहे. आणि नंतर काय झालं, तर ते दगड काय करत होते, प्रत्येक दगडावरती श्रीराम लिहित होते. काय लिहित होते, प्रत्येक दगडावर श्रीराम असं प्रत्येक दगडा लिहून तो पाण्यासोबत तो तरंगायचा. आणि त्या हनुमंताने प्रभू रामचंद्र मुद्दाम काय केलं, दगड घेतला, पाण्यात टाकलं आणि बुडला पाण्यात. श्रीराम म्हणाले हनुमंताला, बघ रे म्हणे, तुम्ही टाकले दगड तरंगतो आणि मी टाकले दगड बुडला पाण्यात. हनुमान म्हणाले, हे प्रभू, आपण ज्याला टाकलेले तो कसं तरेल बरं, तो कसा वाचेल, तो बुडणारच आहे. त्यामुळे आपण टाकून दिले की काय खरं नाही त्याचं. असं म्हटल्यावर मग प्रसन्न झाले प्रभू रामचंद्र. आणि त्यानंतर त्या सेतूचं बांधकाम झालं. तर 100 योजन लांब आणि 10 योजन रुंद असा तो पूल होता मोठा. अजून सुद्धा नासाच्या लोकांनी काय केलेलं आहे, ते शोधून काढलेलं आहे की तो पूल नंतर ना तो काढून टाकला भगवंतांनी मुद्दाम. आणि त्यात तो अजून तो तोडला, त्याला खाली पण अजून त्याचे काय अवशेष दिसत आहेत. नासाने ते बघितलं की त्या रामेश्वरम पासून ते जिथं पूल सुरू होता आणि तिथून लंकेपर्यंत खाली असा एक पट्टा दिसून आला त्यांना. त्यामुळे हे नक्कीच काय, हे राम सेतू असणार आहे. आणि श्रील प्रभुपाद एके ठिकाणी म्हणतात या संदर्भातच की भगवंत पूर्ण पुरुष भगवंत जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांचं एक लक्षण, ते सर्व शक्तिमान आहेत, काही कुठलंही कार्य करू शकतात, त्यांना कोणी अर्थ आणणं काही शक्यच नाही. तरी पण ते काय करतात, ते एखादं कार्य करताना म्हणजे ते भगवंताच्या एका मानवाच्या रूपात आल्यामुळं ते प्रत्येक गोष्ट सगळंच काय असं करून दाखवत नाही, पण कधी कधी असं काही विलक्षण कार्य करतात की कळतं की ते भगवंत आहेत म्हणून, साधारण करू शकत नाही. लोक म्हणतात अहो राम सेतू नव्हता, पण त्याला माहिती राम सेतू नव्हता म्हणणारे राम से तू, अरे तुझ्यामुळंच, तू रामामुळे तू तुझं अस्तित्व आहे. राम से तू रामामुळे अस्तित्वात आहेस, तुला पण माहित आहे, असं त्याला म्हटलं जातं.
आणि अशा रीतीनं हे ते कार्य सुरू झालं, फार जोमानं अगदी उत्साहाने सुरू झालं. आणि इकडं स्थिती बिकट झाली ती. त्या ठिकाणी सगळे गेले, पुढे पोहोचले, फार मोठा हमला सुरू झाला, आक्रमण होऊ लागली. आणि त्या आक्रमणामधनं काय होऊ लागलं की बरेच मोठमोठे राक्षस प्रभू रामचंद्राच्या किंवा लक्ष्मणाच्या बाणाने घायल होऊन जखमीच नाही तर मृत्यूमुखी पाहू लागले, बऱ्याच संख्येने, लाखोच्या संख्येने राक्षसगण. आणि मग नंतर जेव्हा रावणाने पाहिले सगळेच आता धराशायी पडलेले आहेत, आणि त्यांनी म्हटले की आता काय करायला पाहिजे की सुरक्षा वाढूया म्हणे आपण आता. आणि अशोक वाटिकेमध्ये अजून सुरक्षा कडक करूया, कारण ती सीता असल्यामुळं तिथे काहीतरी येऊन सीतेला पळवणे शक्यता, आपण अजून कडक करूया सुरक्षा. आणि रावण घाबरलेला होता. रावण एकदम घाबरून डोळ्यातनं अश्रू लागले, म्हणजे आता एकदमच स्थिती बिकट झालेली आता. रावणाच लक्षात आलं की आपल्या हाताबाहेर चाललेली, केस आपल्या हाताबाहेर चाललेली आता. त्यांनी काय केलं, मग डोळ्यात अश्रू बघून आणि दुःखाने शोकाने व्याकुळ झालेलं बघून त्यांचा पुत्र इंद्रजित तो म्हणाला की पिताश्री, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला दुःख करायचं काय कारण नाही. मी तुम्हाला वचन देतो म्हणे, आजच मी राम आणि लक्ष्मणचा वध करीन. खेळ आहे का आजच करीन म्हणे. पण त्याला काय माहिती इंद्रजितला, हे ते भगवंत आहेत. तर त्यामुळं ते इंद्रजितने काय केलं, गाढवानी ओढला जाणारा रथ घेऊन त्याच्या सगळं शस्त्रास्त्र वगैरे सगळं सगळं लादून तर ते जाऊ लागलं. विशेष करून त्याचं जे होतं त्याला एक असे तंत्रविद्या अवगत होती, तो कुठं पण अदृश्य व्हायचा, प्रकट व्हायचा, असं ते होत होत त्याचं. आणि मग नंतर ना प्रभू रामचंद्रांनी बरंच लक्ष्मण दोन्ही प्रयत्न केला, यांनी काय केलं, पूर्ण बाणाने झाकून टाकलं कोणाला, राम आणि लक्ष्मणला. आणि ते दोघं जण पूर्ण झाकून गेले. राम अविचलित झाले की ते लक्ष्मण म्हणे, लक्ष्मण माझ्या लक्षात आलं म्हणे ते ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे की म्हणे, त्यामुळे काय झालं, त्यामुळे आपल्यावर प्रभाव होतोय, पण तरी सुद्धा काय हरकत नाही म्हणे, एक करायला हवं. आता आपण त्या प्रभावात, आपल्यावर तो प्रभाव होत नाही असं दाखवतो तर काय, तो अजून काहीतरी करत राहील असं अदृश्य राहून, त्याला मारणं अवघड. त्यामुळे असं करूया, आपण दोघं जण मुद्दाम असं दाखवूया की आपण दोघं जण काय झालेलं म्हणजे बेशुद्ध पडलं असं दाखवूया त्याला, जेणेकरून तो काय करे, बेशुद्ध पडलं म्हटल्यावर त्याला वाटेल की आता बेशुद्ध पडलं किंवा मेलं असं वाटून तो रावणाकडे जाईल आणि त्याच वेळेला आपल्याला काय करणं शक्य होईल, त्याला मारणं सोयीचं होईल, असं भगवंतांनी विचार केला. आणि म्हणून त्यांनी काय केलं, दोघं गंभीर जखमी झालेत म्हणून पूर्णपणे बेशुद्ध भूमीवर पडले. आणि इंद्रजीतला एवढा आनंद झाला, आनंद तो जायला गेला, लंकेला गेला सांगायला. आणि मग सगळे वानरगण सगळे घाबरून गेले, राम लक्ष्मणची आशावाद झाली. तर बिभीषण म्हणे, नाही नाही, हे होणारच नाही म्हणे, राम लक्ष्मण काहीच होणार नाही, कोणी काय करू, इंद्रजित काय मारू शकतो त्यांना, काहीच होणार नाही त्यांना, तुम्ही चिंता करू नका. तर असं म्हणलं, हनुमंतांनी काय केलं, मग जो ब्रह्मास्त्र त्यांनी पाठवला होता ना इंद्रजितने, त्याच्यामध्ये आदर व्यक्त केला. म्हणजे आता काय झालं, तर रात्र पण झाली, लढाई थांबवायला पाहिजे आपण. आणि लढाई थांबवलं तर काय करायला हवं आता की बघूया म्हणजे काय काय नुकसान झालं ते. बिभीषणने हनुमानी मशाली घेतल्या, रात्री सगळे फिरू लागले. त्या ठिकाणी अंगद, सुग्रीव, नील, नल अशा जवळ 60 लाखांच्या आसपास जी वानरं होती ती इंद्रजिताच्या ब्रह्मास्त्राच्या प्रभावानं सगळ्या भूमीवर खाली पडलेली होती. आणि सगळे ते खाली पडलेले असल्यामुळं, आणि त्याच ठिकाणी जांबवानाला पण पाहिलं, अतिशय गंभीर जखमून जांबवान पण खाली पडलेले होते. तर जांबवानने विचारलं तिथं बिभीषणाला की हनुमान जिवंत आहे का अजून. बिभीषण विचारलं, रे जांबवान, तो म्हणे तर राम आणि लक्ष्मणाचा आणि सुग्रीव अंगदाचा न विचारता हनुमंताविषयी काय विचारलं, काय कारणावर विचारायचं, चांगल्या भावनेने विचारलं. जांबवान म्हणाले की अगदी जरी एक निश्चित आहे, हे दिसतंय की आपलं सैन्य भरपूर गेलेलं आहे, तरी सुद्धा जर हनुमान जर जिवंत असेल तर काय होईल, नक्कीच काय अडचण येणार. पण हनुमानाचा मृत्यू झाला असेल सगळ्या सैन्याचा विनाश होणार असं सांगितलं. मग हनुमंत लगेच येतात. हनुमंत येऊन काय करतात, लगेच असं म्हणलं, हो मी आहे अजून जिवंत, मी आज जित्ता आहे, असं काय म्हटलं नाही. ते काय केलं, लगेच जांबवाने चरण धरले, आहे मी अजून जिवंत. तर म्हणे मी सुरक्षिततेची खात्री बाळगा तुम्ही. जांबवान म्हणे, बघ म्हणे हनुमंत तू मोठं कार्य करू शकतो, जा म्हणे लगेच हिमालयात जा, आणि हिमालयात जाऊन ऋषभ पर्वत आहे तो ओलांड, तू शोधून काढ आधी. आणि तिथं ऋषभ पर्वत आणि कैलास पर्वताच्या मध्ये एक अतिशय तेजस्वी पर्वत आहे, आणि त्या पर्वतावरती बऱ्याच विशेष औषधी वनस्पती आहेत.
आणि त्याच्या औषधी वनस्पती आहेत 4 प्रकारच्या आहेत. त्यातले एक प्रकार सांगितलं की ते म्हणाले एक प्रकार कुठलं, त्याचं नाव आहे मृत संजीवनी. कोणीतरी मृत्यू जरी झाला त्याला जर ती दिलं तर काय जिवंत होणार, मृत संजीवनी. दुसरं म्हणे जर त्याला शस्त्र जरी आत घुसले असले ते पण काढून त्याला बरं करतं, त्याला म्हणे त्याचं नाव आहे विशाल्य कर्णी ती वनस्पती आहे. तिसरं म्हणे शरीर पूर्ण जर हे झालं असेल, जखमा झाले असेल आणि त्याला परत जर तेजस्वी करायचं तर काय सुवर्णकणी नावाची वनस्पती आहे ती. आणि सुवर्ण आणि संधानी नावाची वनस्पती काय हाडं मोडली तरी पण हाडं ठीक करू शकतो, अशी ती वनस्पती. 4 वनस्पती घेऊन ये म्हणतात. तर हे ते जर तो आणलं 4 वनस्पती, हे सगळं वाहन असेल आपले जे मेले सगळे जिवंत होते, काही चिंता नाही. हनुमान उत्साहित झाले, आपल्याला एवढं मोठं काम सोपवलं. म्हणजे हनुमान असं म्हणजे काय तुम्ही सांगितलं मला हे, असं नाही. तयार होतं एकदम उत्साहाने. ठीक आहे म्हणजे लगेच उड्डाण केलं त्यांनी, पुन्हा त्रिकूट पर्वतावर गेले आणि तिथनं उड्डाण घ्यायचं होतं त्यानं हिमालयाकडं. असं नाही निघाले चालत आपलं, असं नाही. उड्डाण करताना त्रिकूट पर्वत शिखर तुटू लागली, पर्वत हालू लागला, अगदी कंप पाहू लागला. आणि त्या घर्षणामुळे जे ती वृक्ष पण मुळासकट उखडली गेली, वृक्ष सुद्धा पेटली, तिथनं आग निघू लागली फार मोठं. आणि ते नगराची जी लंका तिथंच होते ना त्रिकूट पर्वताजवळ, आणि तिथले सगळे जे काही जे इमारती होते त्या पण कोसळू लागल्या खाली, आग लागली तिथं. हो ते लंकावासी घाबरून गेले, म्हणजे काय अवघडच होतं, काय प्रकार आहे त्यांना कळायचं ना. आणि हनुमंताने काय केलं, लगेच समुद्राच्या दुसऱ्या तीरावर होता एक पर्वत, मलय पर्वत, तिथं उड्डाण मारलं आणि पुन्हा आपलं शरीर मोठं करून काय केलं, सूर्यदेवाला प्रणाम केला. सूर्यदेव म्हणजे कोण त्यांचे माहिती आहे ना, ऐकलं ना आपण. सूर्यदेव म्हणजे हनुमंताचे गुरु, त्यांच्याकडे ज्ञान घेतलं ना सगळं. मग त्या ठिकाणी नतमस्तक होऊन हवेत झेप घेतली आणि मग भरपूर खडकं झाडं पण उडत होती तोपर्यंत त्यांच्यासोबतच बराच वेळ, पडली खाली नंतर. आणि त्या पर्वतापर्यंत पोहोचल्यावर त्या कैलास पर्वत आणि त्या ऋषभ पर्वताच्या मध्ये जो पर्वत दिसला, पण एवढा मोठा पर्वत, लक्षात आलं की काहीच कळत नाही आपल्याला. त्यांना कळायचं नव्हतं काय कुठलं हे करावं. आणि जोरात गर्जना केली, हे पर्वत जर तू म्हणजे भगवान रामांची सेवा करण्यात तू जर अडथळा आणशील, तुझे लाखो तुकडे करून टाकेल. काय बोललाच नाही पर्वत, काय प्रतिसाद म्हणजे ठीक आहे काय करणार आता. पर्वतच उचलला आणि काय म्हणे ठीक आहे पर्वत घेऊन जाईल, जांबवाराला माहिती आहे ते शोधून काढतील. पर्वत उचलला तर 1000 योजनाचं अंतर फटाफट पार केलं त्यांनी. आणि पार करून काय झालं, त्रिकूट पर्वतावर उतरले पर्वत घेऊन. सगळे वानर ओढू लागले, वा म्हणजे गर्जना करू लागले, अरे हनुमान आले, पर्वत घेऊन आले बाबा. सर्वांना आनंद झाला. आणि पर्वत आणले, लगेच जांबवान आले, त्यांनी लगेच वनस्पती ओळखल्या. लगेच काय केलं त्यांनी, ते वनस्पती घेऊन लगेच त्यांनी राम आणि लक्ष्मी नागपुढे चालले हे केलं. ते वास नुसतं बघतात ते एकदम काय झाले, शुद्धीवर आले. अर्थात आधी मी सांगितल्याप्रमाणेच त्याला काय झालं होतं, त्या इंद्रियतला काय करायचं त्याला पकडायचं होतं, म्हणून असं केलं होतं. काही लोक म्हणून ते भगवंत. दुसरा एक प्रश्न निघतो माहितीये का, लक्ष्मण 14 वर्ष झोपले नाहीत, मग हे कसं काय म्हणतात. त्यांनी त्यांचं नाटक केलं होतं. आणि समजा नाटक जरी केलं नसलं ते बेशुद्ध होते, झोपले थोडेच होते. बेशुद्ध पण झोपणं वेगळं आहे ना. आता काही लोकांनी झोप म्हणजे बेशुद्ध पडल्यासारखी असते, ती गोष्ट वेगळी आहे. उदाहरणार्थ कुंभकर्ण, त्याला उठवायचं किती अवघड होतं ना. बेशुद्ध माणसाला उठवणं थोडं सोपं असतं कुंभकर्णाला उठवण्यापेक्षा. तर त्यामुळं सगळे पुन्हा ठरवलं, सगळं ते सगळ्यांना केवढे लाखो वानर सेना सगळे पुन्हा ते जीवन झाले, टोणून उड्या मारू लागले, जखम बरं झाले, हाड एकदम कुठं आर्थोपेडिक नाही काय नाही, ते हातात असं बांधून लटकत नाही काही नाही, आपोआप सगळे बरे नाचू लागले. आणि हनुमंतानं पर्वत तिथं सोडला नाही, म्हटलं पर्वत पुन्हा नेऊन ठेवायला पाहिजे, हे महत्वाचं लक्षात. काम झालं फेकून दिलं असं नाही, परत तो पर्वत तिथं नेला, आहे त्या ठिकाणी ठेवलं. एका दिवसात 5 जाऊन येऊन पर्वत पुन्हा ठेवून आले. आणि सुग्री म्हणाले हनुमंता, खर तर म्हणे हे जे मृत राक्षस आहेत ना, हे रावणाच्या आज्ञेनुसार त्यांना समुद्रात फेकायला सांगितलेलं आहे. तर त्यामुळे आता किती राक्षस मारले काय अंदाज नाही राहिला आपल्याला. समुद्रात फेकल्यामुळे कळत नाही ना, कधी चुकीचा आकडा प्रस्तुत करतात ना, काय नाही जास्त हानी झाली नाही, आमचे लोक काही जास्त नाही, तुमचेच मेले जास्त, असं कधी कधी हे करतात. ते मुद्दाम पाण्यात फेकलं त्याला म्हणे. पण एक मात्र आहे, इंद्रियच आता अजून जिवंत आहे, त्याला मारणं आवश्यक आहे. तर आपण काय करावं, रात्रीच लंकेवर आक्रमण केलं बरं, दिवसा करण्यापेक्षा. थोडं अजून काय होईल, ते गोंधळात पडतील या दृष्टीने. आणि मग तसं झालं. आता रावण तर भयभीत झाला होता, रावणाने इंद्रियला पुन्हा म्हटलं, अरे इंद्रियता
तर पुन्हा तू काय कर, आपण पाहिलं राम लक्ष्मण इंद्रजित प्रहार केलेला होता आणि बेशुद्ध पडले होते ते, आणि आता पुन्हा सांगितलं तू काय कर बाबा, पुन्हा हे करतो. इंद्रजितने काय केलं, पुन्हा ते यज्ञविधीवर जाऊन आपली क्षमता वाढवण्यासाठी काय केलं, पुन्हा तुपाची आहुती अग्निमध्ये अर्पण करू लागला आणि पुन्हा एक बकऱ्याचं पण मान हे करून काय केलं, त्याचा पण बळी दिला तिथं आणि पुन्हा आहुती दिला. त्यातनं काय झालं, पुन्हा अग्निदेव येऊन काय केलं, पुन्हा सगळं अग्निदेव आणि प्रज्वलित झाला, जोरात ज्वाळा भडकू लागल्या त्या ठिकाणी आणि इंद्रित पुन्हा रथावर आरूढ झाला आणि पुन्हा अदृश्य होऊन काय केलं, तो बाणाचा वर्षाव करू लागला. तर इंद्रितने पाहिलं की हनुमानला पाहिलं, अर्थात हनुमानने पण पाहिलं इंद्रिताला, आणि असं म्हटलेलं आहे की जेव्हा इंद्रजीत त्या ठिकाणी आला होता, त्या हनुमंताला हे कळलं की याचा असा मृत्यू होऊ शकणार नाही. याचा मृत्यू करण्यासाठी काय केलं पाहिजे, कोण मारू शकेल इंद्रिताला, लक्ष्मणच मारू शकतात. कारण 14 वर्ष ज्यानं काही खाल्लं नाही, 14 वर्ष काय जो झोपलेला नाहीये, 14 वर्ष ज्याने ब्रह्मचर्याचं पालन केलं कडक, तोच मारू शकतो असं होतं. आणि मग काय केलं की अजून त्यांनी गडबड केली, पुन्हा सीतेला, मायावी सीतेला आणून काय केलं, मारण्याचं दाखवलं, सगळ्यांपुढे मारलं. प्रभू रामचंद्र पुन्हा हे झाले, बेशुद्ध झाले. विभीषण म्हटले नाही नाही, काय होणार नाही त्यांना, ती सीता थोडंच ती मरू शकते, अशी शक्यच नाही असं सांगितलं. आणि तर मुद्दाम इंद्राने ते केलं होतं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला हे करण्यासाठी म्हणून. आणि नंतर जेव्हा इंद्रजीत त्या निकुंभम नावाचं स्थान त्या ठिकाणी यज्ञ करण्यासाठी जेव्हा पोहोचला, तिथं पोहोचल्यानंतर हनुमंताने काय केली की आता काही करून आपल्याला काय केलं पाहिजे, तिथं असं त्याला हे होतं की तो पूजा करत असताना जर तुला कोणी मारलं तर काय, तिथंच तू मरू शकतो यज्ञ जाऊन. आणि अशा प्रकारचा व्यक्ती जे अटी येत्या. आणि मग त्या ठिकाणी आता विभीषणाने सांगितलं होतं, आता ठरवलं की जायचं म्हणून, आणि ते पोहोचले त्या ठिकाणी. आणि ते पोहोचून काय केलं, त्या ठिकाणी लक्ष्मणनी त्यांना बरोबर अशी योग्य वेळ आली, आहुती देत असताना पूर्ण त्याच्यामध्ये होता तो इंद्रित, आणि त्याला लक्ष्मण भगवंतानी त्याला मारलं त्या ठिकाणी. आणि मारल्यामुळे काय झालं, त्याचा साहजिकच मृत्यू झाला. आता प्रश्न पडतो की जेव्हा त्याचा मृत्यू झाला कोणाचा, इंद्रजीचा, आता रावण तर गळाटला होता. रावणच्या लक्षात की आपला अजून एक पुत्र आहे, तो बऱ्याच काळापासून आपल्या दूर, त्याचं नाव आहे महिरावण, आणि तो राहतो कुठं, तो पाताळ लोकांचा राजा आहे. आता त्याला बोलवणं आवश्यक आहे. पण रावणाने बघितलं की तो तसं काय आपण सांगून त्या लगेच येण्यासारखं नाही, युक्ती केली. असं कर म्हणे, त्याला महिरावणला सांगितलं, बघ महिरावण तू काय कर, तो कालिजेचा भक्त होता, कालिजेला काहीतरी बळी बघी द्यायचा, तू असं कर की जे राम आणि लक्ष्मण आहेत ते तरुण आहेत, सुंदर आहेत, यांचा तो बळी दिला देवीला, तुला अफाट सामर्थ्य शक्ती प्राप्त होईल देवीकडनं, असं म्हणून तो बोलला. लगेच त्याने काय केलं, म्हणून त्या ह्याला बोलून घेतलं. आणि महिरावणने विचार केला की आता राम लक्ष्मणला पकडून आणायचंय. पकडून आणायचं म्हणजे त्यावेळेला त्यांना त्याच्यात होते ते त्याच्या आधीचा एक प्रसंग, त्यावेळेचा अजून एक प्रसंग त्यांना हा थोडा वाल्मिकी रामायणात नाही, इतर पुराणामध्ये हा प्रसंग आहे. तर तो प्रसंग असा की राम आणि लक्ष्मण यांचं रक्षण विभीषण आणि हनुमानजी स्वतः करत होते. पूर्ण तटबंदी सारखी होती, आणि असं पण म्हटले की हनुमानजींनी आपल्या शेपटीने सगळीकडे वेटोळे घातले होते, ते हात कोणी जाऊ नये म्हणून. त्यामुळे हनुमानजी तर होते पण, आणि हे पण होते विभीषण पण तो महिरावण प्रयत्न करत, त्यामुळे हनुमान ते अवघड होईल, हात जाणं बरंच प्रयत्न केला हात जाऊन त्यांना राम लक्ष्मण आणण्यासाठी, पण काय जमेचं झालं. नंतर युक्ती केली, आता काय केलं असं जाऊन चालणार नाही. काय केलं त्यांनी, लगेच आपलं रूप बदललं, विभीषणाचं रूप घेतलं त्यानं. विभीषणाचं रूप केलं, विभीषण थोडे दूर होते आणि हनुमानकडे गेला, हनुमानला विभीषण आले राम लक्ष्मणाने भेटायला. त्याने आज जाऊ दिलं. आज गेल्या की लगेच काय केलं त्यांनी, पूर्ण राम लक्ष्मण जिथं होते ना तिथनच खाली लगेच गुफा केल्या, तिथं लगेच काय केलं, भुयार बनवलं, आणि भुयार तिथूनच राम लक्ष्मण कुठं पोहोचले, पाताळातच गेले डायरेक्ट, तिथून थेट पाताळात पोहोचले. आणि मग नंतर हनुमंताला माहितच नाही, त्याला विभीषण आत गेले, बोलत असेल कदाचित काहीतरी युद्धाविषयी, तेवढंच विभीषण समोर आले. विभीषण तुम्ही आत गेला, मी कुठे आत गेलो होतो, आता तुम्ही आत गेला म्हणून सोड, नाही म्हणे, नक्कीच कोणा, हा नक्कीच महिरावण असणार आहे, आणि दुसरे तर कोण नाही येतात, महिरावण असणार आहे, तो पाताळात गेलेला आहे, त्याने नेलं सर राम लक्ष्मणला, तू ताबडतोब जा, नाहीतर काय होणार, तू लवकर जर नाही पोहोचलास तर काय होणार, त्यात लगेच तो बळी द्यायला तो रामाला तयार केला असणार त्यांनी. आणि लगेच हनुमान काय करत, लगेच पाताळात पोहोचतात त्या ठिकाणी,
आणि तिथं पोहोचल्यावर बघतात की राम लक्ष्मणला काय केलेलं दोघांना, त्याने पूर्ण अंगावर ते मोहरीस ते लावलेलं आहे, त्या गळ्याची माळा घातली, त्यांना बांधून ठेवलेलं आहे. अशा स्थितीमध्ये तिथं ठेवलेलं असताना हनुमान बघतात की आता मारायचं आहे ना, तर एकतर त्या महिरावणला कसं मारायचं असं असतं की एकतर तिथे त्याने 5 वेगळ्या ठिकाणी दिवे लावून ठेवले असतात, दीप वेगळ्या दिशेनं, आणि ते 5च्या 5 दिवे एकाच वेळेला विजवायचे असतात. एकतर एकाच वेळेला विजवणं, आणि एक ते हिरा असो, हिरा पण तो काय करणं त्याच वेळेला त्याचं ते चुरडणं, त्याचं ते तोडणं हिरा, आणि काय करणं, तर अशा त्या काही गोष्टी असतात त्याच्या, आणि तसं असेल तरच काय त्याचा मृत्यू होऊ शकतो, असं वरदान असतं. इकडं हनुमान बघतात की आता अशीच त्याला काय केलं पाहिजे, कारण ते 5 दिवे, एक दिवा विजवतो, त्याला बरा झाला विजला, दुसरा तो विजतो, पण हा परत पेटलेला असतो. असं भक्तीच्या काय करावं काय कळत नाही त्याला. मग एकदम त्याला सुचतं, आपण काय करू शकतो म्हणे, 5 मुख धारण करू शकतो. हो, हनुमान 5 मुख धारण करतात, आणि 5 मुख धारण करून एकाच वेळेला ते 5च्या 5 दीप एकाच वेळेला ऍट अ टाइम विजून टाकतात. 4 दिशेला असतं आणि ऊर्ध्ववर नसतं, 5 विजवतात. आणि हनुमंताने त्या तो हिरा लक्ष्मण पण तो हिरा तोडून टाकतात. 5 दिवे विजले तर हे पण झालं. त्याच वेळेला काय करतात मग त्या जो महिरावण, लगेच हनुमान छोट्या ह्याचं रूप धारण करतात, भ्रमर भुंग्याचं रूप धारण करतात, आणि भुंग्याचं रूप धारण करून प्रभू रामचंद्र कानात हनुमानजी म्हणतात की हे प्रभू, आपण काय करा, हा लगेच काय करेल लिहून महिरावण तुम्हाला ते यज्ञ, ते जिथं बली द्यायचं ठिकाण आहे खाली देवी पुढं, ते तुम्हाला खाली मान घालायला सांगेल, वाकवायला, जेणेकरून तुमच्या मानेवर तो काय करणार आहे, तलवार चालवणार आहे, तुमचं शिर जे आहे ना धडा वेळत. तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही असं सांगा त्याला की मी तर राजकुळात वाढलेला आहे, त्यामुळे मला खाली झुकायची सवय नाही म्हणे, तू दाखव म्हणे कसं झुकायचं असेल, आणि त्या झुकल्यावर मग आपण काटा काढूयाचं. प्रभू ठीक आहे म्हणतात, आणि लगेच छोटं असलेलं मोठं रूप धारण करतात हनुमानजी. आणि त्याच वेळेला काय होतं, मग तो म्हणतो, महिरावण म्हणतो रामाला, हा म्हणे वाका खाली. श्रीराम म्हणतात की मी तर राजकुळात वाढलेला आहे, त्यामुळे मला माहित नाही कसं वाकायचं, तू थोडंशी सांग ना कसं. ठीक आहे मी सांगतो, असं वाकलं की जरा वाकलं की वरच येतोय, संपलंच नाही का. पण आपण वाकलं पाहिजे भगवंतापुढे आणि भक्तांपुढे. लोक म्हणतात मोडीन पण वाकणार नाही, अरे ते बाहेर ठीक आहे, पण भगवंतापुढे आणि भक्तांपुढं वाकणार, मोडलो तरी चालेल अशी अवस्था पाहिजे भक्तांबरोबर, नाही का. तर त्यामुळं हनुमानजी इतकं विशेष व्यक्तिमत्व आहे की सतत ते कसं भगवंताची मी सेवा करू हेच पाहत असतात, त्या डोक्यात दुसरं काही नाही. तर अशा रीतीनं जेव्हा पुन्हा हनुमान, मग त्या नंतर रावणाचा वध झाला, फार मोठा प्रसंग आहे, पण हनुमंताशी कनेक्टेड आपण चर्चा करतो संबंधित थोडीशी. जेव्हा रावणाचा वध झाला तर हनुमानजी पोचले सीतामाईकडे, सीतेला सांगितलं की विजयाची बातमी आहे की प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला, त्या दशाननाचा वध केला, 10 तोंड ते तोडून टाकलेले, त्याचा मृत्यू झालेला आहे, हा सांगितल्यावर चित्रा खूप आनंद झाला. तर मला आता गेलं पाहिजे श्रीरामांकडे. आणि त्याच्या आधी हनुमान म्हटले की हे सीतामाई, ज्या राक्षसीने तुम्हाला जेवढा त्रास दिला, एवढा छळ केलेला आहे, सलग 10 महिने तुमचा छळ केला राक्षसीने, त्यामुळे मी काय करतो, आधी या राक्षसीचा समाज येतो, यांना मी सोडत नाही मिळाल, यांना मारून टाकतो. सीता म्हणते, हनुमंत ऐक हे पुत्र. तर ते सीतामाईचं रामायण तुला काय की सीतामाई हनुमंताला पुत्र म्हणते, हे पुत्र म्हणतस, पुत्र ऐक, तू गोष्ट सांगते ऐक. सीतामाई एक गोष्ट सांगू लागली. कुठली गोष्ट? सीतामाईने सांगितलं की जेव्हा एक एक शिकारी होता, नाही एक वाघ होता, वाघ एका माणसाच्या मागे लागलेला होता जंगलामध्ये, माणूस गेला होता जंगलामध्ये, आणि वाघ पाठला करतो त्या माणसाचा, आणि तो माणूस भीतीनं घाबरून गेला, एक मोठं झाडावर चढला, आणि मोठी लांब फांदी ती फांदीवर गेली, आणि मग तिथे एक अस्वल झोपलेलं होतं. ते पाहिलं का अस्वल झोपलेलं, ते फांदीला असं धरून ते झोपू शकतात, असं लटकलेलं असतं, किंवा असं त्याच्यावर असं त्याचे हात असे धरले असतात, आणि आपण पाय म्हणायचे काय, आणि हा पोचतो तिथं, अस्वल तिथं शेजारी, अस्वलाला काय माहित नाही आलाय म्हणून. हा जो होता ना कोण, वाघाने बघितलं, अरे वर अस्वल पण आणि माणूस पण आहे, दोघं आपले खाद्य आहेत. तर तो काय म्हणतो, त्या ह्याला म्हणतो अस्वलाला म्हणतो, अरे अस्वला, अरे आपण दोघं प्राणी आहे, तू काय कर त्या माणसाला ढकलून दे, आणि काय कर मग ढकलला
तो पडला, काय होईल, मी त्याला तुला सोडून देईल म्हणे. आता असं म्हणून नाही म्हणत, असं नाही चालणार. कारण तो ज्या फांदीवर मी राहतो, फांदी म्हणजे माझंच निवासस्थान आहे, तो माझं त्याने आश्रय घेतलाय, त्यामुळे मी त्याला कसं खाली पाडू, मी करू शकत नाही. असं म्हटल्यावर तो पुन्हा मग झोप लागते त्याला. असं झोपत असं माहिती का, जो जास्त झोपतो तो पुढच्या मग काय बनतो माहिती ना आपल्याला, तो बनतो अस्वल. त्यामुळं असं म्हटलेलं आहे. तर तो जो अस्वल झोपून जातो, तो वाघ माणसाला, अरे माणसा ऐक म्हणे, तू असं कर, मी तुझा पाठलाग कर तुला खाण्यासाठी, पण तू आता असं कर, त्या अस्वलाला खाली ढकल, त्याला तो खाली पडला, त्याला खाऊन मी निघून जाईल, तू सुरक्षित आहे. माणूस विचारतो, वा चांगलं म्हणजे. तो लगेच अस्वल ढकलतो, असं अस्वल ढकलला, अस्वल पडत असं पण लगेच तो फांदी कटत. वाघ म्हणतो अस्वल, अरे बघ म्हणे, अरे तुझ्या आश्रयाला आलाय ना, पण तुलाच मारायला लागलाय आता, आता तरी शाणाव, आता तरी काय कर, ढकल त्याला, मार ढकल, मला खाऊ दे त्याला. असं नाही म्हणलं, त्याने मला मारण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी पण काय, तो माझ्या आश्रयाला आलेला आहे, त्यामुळे मी मारू शकत नाही, त्यामुळे मला मारण्याचा त्याने जो प्रयत्न केलाय त्यासाठी मी त्याला क्षमा केलेली म्हणून. सीधा मी तेच म्हणते की या राक्षसाने माझा छळ केला, त्यांची काही चूक नाही, रावणाच्या सांगण्यावरून त्यांनी मला छळ केलेला आहे आणि मी त्याला क्षमा करून टाकलेली आहे, त्याला मारण्याचा प्रश्नच कुठे आहे. हे मोठं हृदय त्यांचं नाही का. हनुमंत पण लगेच स्वीकार केला, बरोबर आहे त्यांचं, हे फार महत्वाचं आहे, ही शिकवण आपल्यासाठी. तर त्यामुळं पालखीत बसून निघाले वगैरे, पुढचा प्रसंग आहे बरं. तर अशा हनुमानजींचे अतिशय विलक्षण असे बरेच प्रसंग आहेत. अशा लिहिला आहे की एकदा त्याची खूप प्रसिद्ध कथा तर आपण ऐकली पण असेल, की जेव्हा एक लिस्ट काढली गेली ना, नंतर अयोध्येमध्ये पोहोचले, परत गेले तेव्हा, आणि लिस्ट काढली सेवेची, वेगळ्या सेवेची लिस्ट काढली, बागीतलं म्हणजे भरत, शत्रुघ्न वगैरे बाकीचे होते भक्त तिथं, त्यांना तर प्रभू रामचंद्राची सेवा करणं शक्य झालं नव्हतं. आणि सीतामाई पण जवळजवळ 10 महिने दूर असल्यामुळे तिला पण सेवा घडली नव्हती. सर्वांनी विचार केला आपण सेवा करावी, आणि बघितलं तर हनुमान नेहमी तयार असतात, जय हनुमान, जय श्रीराम म्हणत. तर त्यामुळे काय केलं पाहिजे आता त्यांना, आपण त्यांना आपण थोडं लिस्ट बनवूया सेवेची, आणि सेवेची लिस्ट बनवून काय करूया, आपण सर्वांना सेवा आठवून देऊया. आणि बघितलं की हनुमंताला भरपूर सेवा केली, त्यांचं काय नको आता काय आवश्यक, असंही केलं, लिस्ट काढली, सेवा वगैरे केली. प्रभू रामचंद्राला कळलं सगळं असं चाललंय म्हणून, पण काय बोलले नाही, आणि सगळं वेगळ्या वेगळ्या सेवा करू लागले. आणि हनुमान आले आणि सांगण्यात आलं त्यांना, नाही म्हणजे तुमची सेवा बघा, लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का, वही लिस्ट मध्ये नावच नाही सेवेचं. मग त्यांनी विचार केला की काय केलं काय पाहिजे, आता सेवा तर काही नाही. मग ते बसून काय करू लागले, फक्त विचार केला, एक सेवा राहील म्हणजे कुठली, काय करायची, चुटकी वाजवा, पण चुटकी असं तुम्ही वाजता चुटकी, बघा बरं, प्रयत्न करा. अशा हनुमंताने वाजवली, हनुमंताची आठवण करा, कोण कोण वाजतो, तर चुटकी वाजवू लागली. का बरं, कारण कशाचं चुटकी वाजवायचं कारण काय, की प्रभू रामचंद्र जांभई देतील जेव्हा, त्यावेळेला काय करणं आवश्यक, चुटकी मारणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे काय करतील, मग त्यांना बरं वाटेल आणि मध्ये तोंड मिटतील वगैरे. कोणाला कळत ना असं का चुटकी वाजवतोय, कोणाला जातच चाललंय. आणि प्रभू रामचंद्र माहिती आहे, आणि ते जांभई देऊ लागले, आणि जांभई देऊ लागले तर चुटकी असं जांभई त्यांना वाजवायचं असं, नंतर ना ते बंद करायचं असतं, म्हणजे तोंड बंद होत, चुटकी वाजवत थांबलं, आणि त्याचं तोंड उघडलं, तोंड बंदच होऊन झालं. आणि मोहिनी बघितलं काय चाललं, हनुमंताला बोलत तुझं काय, बघितलं काय करतो, हे प्रभू रामचंद्र जांभई तर म्हणून मी थांबलोय म्हणे, चुटक्या वाजवत, चल म्हणे तुझी सेवा आहे. असं उघडताना उघड असं जातात नाही का, जेणेकरून जांभई त्यांना तोंडात किडी जाऊ नये, काय बरंच कारण असेल काय. तर त्यामुळं मग हनुमान असं केल्यावर काय होतं, मग प्रभू रामचे तोंड मिटतात. मग कळतं सर्वांना की त्यांची जी सेवा आहे ती सेवा काय साधारण नाही, विशेष सेवा आहे. आणि नंतर एकदा काय होतं की हे सगळे अयोध्येमध्ये सगळे वानरसेन आलेले असतील, आणि राजाची सोहळा होतो, सर्वांसाठी विशेष भोजन प्रसादाचं आयोजन असतं, त्यांना सगळे फळं बिळं सगळे दिलेले असतात. आधी सांगितलं असतं हनुमानांनी की बघा म्हणे सगळ्या वानरांना, तुम्ही काय करा, ही अयोध्या नगरी काय जंगल नाहीये, अयोध्या नगरी आहे, इथं माणसं सुसंस्कृत माणसं राहतात, आणि या ठिकाणी तुम्ही काय करायचं, आपण सगळे भोजनाला बसायचं आहे, पण माझ्याकडे बघायचं तुम्ही, मी जसं करतो तसं करायचं, जास्त काय करायचं नाही, उड्या मारणं वगैरे काय करायचं नाही, एकदम सभ्य व्यक्तीसारखं देवासारखं बसायचं सर्वांनी, म्हणतो ना म्हणजे देवासारखं बसा, तसं बसायचं सर्वांनी. ठीक आहे म्हणा, हो तुम्ही जसं करा तसं मी करू. आणि ते त्यांना म्हणजे आंबे दिले असतात सर्वांना, आणि लक्ष्मण काय करतात, त्यातला एक आंबा, हनुमानजी, तर तो आंबा घेऊन काय करतात, त्यातला एक आंबा, आंबा दाबतात असं,
आंबा दाबता त्यातलं रस आहे म्हणून, पण त्या रसाच्या जे काही जोरात दाब बसल्यामुळं त्यातले कोय उडते एकदम, आणि कोय अशी वर उडते अशी, आणि हनुमान काय ते कोय उडल्यामुळं अशी उडी मध्ये पकडायला जातात. पण सरांना वाटतं की असं करायचं असं म्हणून सरण जोरात ते आंब्यावर दाब देऊ लागतात, कोया उडू लागतात, आणि सगळे उड्या उड्या पूर्ण बघत उड्यात मार सगळं वाहन. आणि प्रभू रामचंद्र सीताराम खूप हसू लागतात, खूप आनंद येतात. त्यांना असं वाटतं काय असभ्य असं नाही, त्यांना ते पण आनंद लुटतात. तर त्यामुळं तर असं पण दिलं आहे त्यांची. आणि याचं काय होतं की हनुमानजी सीतेचं दर्शन घ्यायला गेलं असतं जातात, तर सीतामे त्यावेळेला आपल्या भांग्यामध्ये ते सिंदूर किंवा कुंकू लावत असतात प्रभू रामचंद्र. तर ते विचारतात हनुमानजी, हे माते काय करताय तुम्ही, काय कारण आहे? तर म्हणे हे लावल्यामुळे काय होतं, प्रभू रामचंद्र खूप प्रसन्न होतात. असं म्हणलं, अच्छा, एवढं कपाळात एवढं लावल्यामुळे जर प्रसन्न होत असेल तर मी पूर्ण अंगवर लावला किती प्रसन्न होते. पूर्ण अंगात सगळं शेंदूर लावून घेतात आणि येतात नाचत. सीताराम म्हणजे काय काय लावलंय मग? म्हणजे असं असं की सीतेनं ते कपाळ लावल्यावर आपण प्रसन्न होता एवढं, म्हणून मी विचार केला की सगळ्या अंगालाच लावा, म्हणून काय झालं तर त्यामुळे आपण प्रसन्न व्हाल या उद्देशाने. तर एकदा काय झालं की प्रभू रामचंद्राकडं एक डायरी होती, म्हणजे त्याचं काय लिहिलेलं असेल ते हनुमंतांनी बघितलं. ते कसली म्हणे काय लिहिलं याच्यामध्ये? तर प्रभू रामचंद्र म्हणते याच्यामध्ये माझ्या भक्तांची नाव आहेत म्हणून. आणि सहज हनुमंताने बघितलं त्याच्यामध्ये हनुमंताचं नावच नव्हतं त्याच्यामध्ये. माझं नावच नाही, मी भक्ती करतोय की नाही त्याला थोडी झालं. म्हणजे थोडं कसं विचारू म्हटलं की हे प्रभू ते माझं नाव नाही. ते म्हटले या तुझं नाव नाही म्हणे. दुसरी डायरी दाखवली, म्हणजे पहिली डायरी जी आहे त्याच्यामध्ये काय त्या नावामध्ये जे माझं स्मरण करतात त्यांची ती नाव आहेत म्हणून. आणि दुसरी छोटी डायरी ती काय, ती कशासाठी, ज्यांचं मी स्मरण करतो, आणि त्याच्यात पहिलं नाव हनुमंताचं असतं. असे बघतात हनुमान, हे साधारण नाही दिसतात, ते दिसतात वाहणार, पण काय ते साधारण नाही. आधी सांगितलं ना आपण, शिवजीनेच काय केलेलं आहे, शिवपुराणात पण उल्लेख आहे. शिवजी स्वतः म्हणतात सतीला, मी काय करणार आहे, मी प्रभू रामचंद्र सेवेसाठी जाणार आहे. त्यांनी विचारलं की तुम्ही, सती म्हणाले तुम्ही वांद्राचं रूप काय घेतलं, दुसरं सुंदर रूप काय घेतलं? मग सुंदर रूप घेतलं सर, मग परत काय झालं असतं, मग सुंदर रूप घेतलं परत स्त्रियांकडे आकर्षित झालो असतो, पुन्हा सगळं त्याच्यात पडलो असतो मी. प्रभू रामचंद्र सेवा करणं मला सोयीत झालं नसतं, कारण वाहन असल्यामुळे कोण काय अंधाला पडलंच नाही. तर अशा रीतीनं त्यांनी काय केलं, तर त्यांनी काय केलं मग अशा रीतीनं तो प्रसंग, विशेष प्रसंग आपण ओळखला. आणि एकदा नारदमुनी काय म्हणाले हनुमंताला, हनुमान तू भक्तच नाहीस म्हणे. तुम्ही असं कसं काय म्हणतात? त्यांनी सांगितलं तू भक्त कसं बरं, अरे जे दुसऱ्यांच्या घरादाराला आग लावतात ते तर आत्ताही म्हणतात त्यांना अतिरेकी किंवा आत्ताही असं म्हणतात, मग तू तुला कसं समजत आला मी की तू भक्त आहेस म्हणून, तू आग लावली सगळीकडे. तर नारदमुनींच्या म्हणण्यामागचा उद्देश अजून जास्त हनुमंताचा गौरव वाढवण्याचा उद्देश असतो. त्यांची पद्धत वेगळी आहे, पण ते फार दिव्य पद्धत आहे. मग त्यावेळेला हनुमान म्हणतात, हे बघा म्हणे नारदजी, मी असं ऐकलंय, शास्त्रामध्ये सांगितलेलं की जेव्हा एखादा कोणी भगवंताचं नाव घेत असेल तर जिवंत असून मेल्यासारखंच आहे. तर त्यामुळं मी विचार केला, तो नाहीतरी एखादा मेलेल्या व्यक्तीला जाळण्याला काय हरकत, उलट असंच मरून पडण्यापेक्षा म्हटलं ते पडणार असंच, त्यामुळे मी तर उलट चांगलं केलं, त्याला अग्निसंस्कार तरी केले, असंच पडून बेवारशी पडून राहण्यापेक्षा अग्निसंस्कार केले मी त्याच्यावर, आणि म्हणून मी हे कार्य केलं. त्यामुळं नारदमुनी एकदम प्रसन्न झाले. आणि पुन्हा हनुमानजी म्हणजे एवढंच नाही, एवढी गर्जना केली त्या राक्षसांच्या गर्भपात पण झाले, त्यामुळे पुढे जे राक्षस जन्माला येणार ते पण जन्माला येणार नाही. नारदमुनी एवढे प्रसन्न होता, बापरे तू सीतेला अंगठी नेऊन दिलीस, लंका जाळली, पुन्हा पुढचं पण तू खबरदारी घेतली, तर तू तर बरंच काही जबाबदारी हे पार पाडलेली. तर त्यामुळं एकदम प्रसन्न झाले. आणि अजून एकदा असं झालं की वाल्मिकींना कळलं की हनुमंतांनी पण कुठेतरी हिमालयामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी पण हे रामायण लिहिलेलं असं कळलं. मग वाल्मिकी म्हणजे पोहोचले त्या ठिकाणी, हिमालयामध्ये पोहोचले, आणि पोहोचले आणि हनुमंताकडे गेले. मी असं ऐकलंय की तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही ते हे लिहिलेलं आहे रामायण, मला बघायचं. आणि बघितलं तर त्या मोठमोठ्या खडकावरती, हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यामध्ये खडकावर नखानी काय केलं होतं हनुमंतांनी, रामायण ते लिहिताना इतकं सुंदर, ते अक्षर पण सुंदर होतीच,
आणि त्याचबरोबर इतकं सुंदर, अतिशय काव्याचा अतिशय विशेष आविष्कार होता तो ते लिहिलेलं रामायण. तर वाल्मिकी ते इतकं थक्क झाले, पण त्याला थोडे वाटलं म्हणून की आपण जे लिहिलेलं ते तर एवढं चांगल्या पद्धतीचं नाहीये जे हनुमंता लिहिलं त्या तुलनेत. तर ते हनुमंत लगेच लक्षात आलं काही बोलायच्या त्यांनी काय केलं, लगेच पूर्ण ते सगळं जे लिहिलं होतं ना सगळं खडक फोडायला सुरुवात केली, सगळं फोडून टाकलं. आणि हनुमान म्हटले, हे वाल्मिकी म्हणून आपण जे लिहिलेलं रामायण तेच प्रसिद्ध होणार आहे असं म्हटलं. आणि मग त्याच्यावर अजून एक ओळख पडली हनुमंताची की ते काय निस्वार्थ, त्यांच्यामध्ये स्वतःची प्रसिद्धी किंवा असं कुठलंच त्यांच्यामध्ये गोष्टच नाहीये. तर असं एक त्यांचं विलक्षण व्यक्तिमत्व आहे. आणि हनुमंताविषयी जर सांगितलं होतं की हनुमंताविषयी आपण जेवढं ऐकू, जेवढं श्रवण करू, तेवढं करणार आपण अधिक भगवंताची ओढ लागेल. कारण भगवंताची ओढ लागते तेव्हा जेव्हा आपण भक्तांची ओढ लागते. तर जेव्हा त्या राज्याभिषेकानंतर प्रभू रामचंद्र सीतामाई ते तिथल्या आलेल्या भक्तांना वेगळा उपहार देत होते की तुम्ही मला सहकार्य केलं, हे केलं सगळं. आणि सीतामाईने काय केलं, हनुमंताला एक मोत्याची माळ दिली. आता त्यावर मोत्याची माळ म्हणजे असलीच मोती असायची. तर आता सारखे काय असली की नकली असा प्रश्नच नव्हता. सोनं असली, सगळं असलीच होतं. तर गाय पण असली गाय का नकली गाय नाही, देशी गायच असायचं, दुसरा काही प्रकारच नव्हतं, सगळं देशीच होतं. तर मोत्याची माळ दिला, मोत्याची माळ दिला, काय केलं म्हणजे ते प्रत्येक मणी फोडू लागले. म्हणजे भगवान दिसत नाही म्हणून ते फोडू लागले. आणि विचारणारे म्हणे तुम्ही काय करतो, काय चालू. तर म्हणे हे मी बघतोय मणी फोडण्याच्यात माझे सीताराम आहेत का म्हणून. वैकारी म्हणा तू सीताराम आहेत का म्हणून नसतं, आहेत की नाही तू मणी फोडतोय, तुझ्या हृदयात आहेत का भगवंत, आहेत ना. असं म्हणून त्याने केलं, हनुमंतानी छातीच फाडून दाखवली. आणि छातीमध्ये सर्वांनी बघितलं की साक्षात कोणी तिथं सीतामय आणि राम दोघं त्या ठिकाणी. तेव्हा त्यांना कळलं ही काही साधारण गोष्ट नाही. आणि असंच एकदा हिमालयामध्ये नारद मुनी आणि हनुमान भेटले एकमेकांना. आणि नारद मुनी म्हणाले, हनुमंतार म्हणाले की हनुमानजी आपलं कीर्तन मला ऐकायची इच्छा आहे, आपण इतकं सुंदर नाम संकीर्तन करते, मला ऐकायची इच्छा आहे. कारण नारद मुनी जे करतात त्याला नारद कीर्तन म्हणतात, आणि हनुमानजी करताना हनुमत कीर्तन, आणि शुकदेव गोस्वामी करताना शुकदेव कीर्तन. शुकदेव गोस्वामीचे कीर्तन म्हणजे काय वाद्य किंवा असं नाही, श्लोकाच्या रूपात येते. कीर्तन म्हणजे भगवंताचं गुणगान. आणि जे हनुमानजी त्यांचं कीर्तन तर अगदी खूप विशेष असतं. आणि ते कीर्तन करू लागलं, असं झालं की तिथले दगड पण वितळू लागले त्या कीर्तनाच्या प्रभावामुळे. आणि नारदमुनी पण एकदम भावविभोर झाले. त्यांच्या हातात वीणा खाली पडली आणि काय झालं, नेमकं दगड सुद्धा काय झालं तर म्हणजे दगडामध्ये भेग पडली होती, ते असं वितळत होते त्या प्रभू रामचंद्र प्रति हनुमानच्या त्या प्रेमाच्या प्रभावामुळं. आणि काय झालं, त्या वीणा त्या आत गेली, त्या दगडाच्या भटीमध्ये गेली, आणि ते थोडं वितळलेलं विरघळल्यामुळं काय झालं, पुन्हा हनुमंताने आपलं कीर्तन थांबवतच काय झालं, पुन्हा दगड वगैरे पुन्हा ते वितळायचं थांबलं. आणि झालं असं की ती जी वीणा होती, वीणा आतच अडकून राहिली. कारण ते हे वितळलेलं होते, काय झालं, घट्ट झालं लगेच, आणि आत अडकून राहिली. आणि नारदमुनी म्हणाले, अरे हनुमंत असं कर म्हणे, पुन्हा थोडं कीर्तन कर, जेणेकरून पुन्हा ते काय होईल, ते दगड काय होतील, दगड थोडं वितळतील आणि मग मला ते वीणा काढता येईल. हनुमान काहीच बोलले नाही. हनुमान काय म्हणले, लगेच दगडच उचलला सगळा मोठा विणेचं कटत. आणि नारदमुनी म्हणले चला म्हणे माझ्या मग. नारदमुनी कुठे घेऊन जातो, मला वीणा पाहिजे आता वीणा यायच्या तेव्हा जावंच लागेल. पूर्ण सगळीकडे ब्रह्मांडात सगळीकडे फेरी मारली त्यांनी. पुन्हा आले त्याच ठिकाणी, पुन्हा कीर्तन केलं, पुन्हा ते दगड वितळू लागले त्या प्रेमाच्या प्रभावामुळे. आणि वितळू लागणार पुन्हा मध्ये वीणा ती मोकळी झाली, ती घेतली त्यांनी. मग नारदमुनी म्हटले, अरे हनुमंता मग तू आधीच का दिली मग असं करू. मग हनुमान म्हटले, मी का दिली माहिती, कारण आपल्यासारखे एवढे महान भक्त, शुद्ध भक्त आपल्या चरणांची धूळ सगळीकडे पडावी म्हणून मी काय केलं, मी असं केलं. आणि जोपर्यंत आपल्यासारखे शुद्ध भक्तांची धूळ पोचत नाही, लोक त्याचा लाभ घेत नाही, तोपर्यंत कसं जीवाचं कल्याण होणार. म्हणून मी काय केलं, म्हणूनच मी अशी युक्ती केली म्हणजे आपल्याला हे करण्यासाठी. तर असे काही प्रसंग आहेत, त्या प्रसंगातून आपल्याला कळू शकतं की हनुमानजी हे भगवंताप्रती किती त्यांचं प्रेम आहे, किती तीव्रतेने ते भगवंताचं नाव घेतात. तसं एका श्लोकामध्येच संपूर्ण रामायण पण एक श्लोक आहे, एक श्लोक की रामायण म्हणून. तो श्लोक असा आहे, आदो राम तपोवनादि गमनम हत्या मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम
बाली निर्जलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. असं आहे. याच्यात सगळं चालेल. सुरुवातीला कसं प्रभू रामचंद्र आदो राम म्हणजे आधी काय झालं, श्रीराम आणि लक्ष्मण सगळेजण गेले, तपोवनात गेले, त्या हरणाची हत्या केली. पुन्हा मग वैदेही हरण म्हणजे सीतेचं हरण झालं, जटायूचं मरण झालं, सुग्रीवाला भेटले, बालीला मारलं, समुद्रातनं गेले आणि काय केलं, लंकापुरी पेटवली आणि मग रावण कुंभकर्णाचं हनन केलं. तर असं आहे रामायण. त्यामुळं या रामाची किंवा हनुमंताची कथा अनादी काळापासून लोक ऐकतायत, सांगतायत, चर्चा सुरू आहे. तरी पण असं नाही झालं की आता बस झालं, खूप झालं रामायण. म्हणतात ना, तुझं रामायण पुरे झालं आता. कधी म्हणतो आपण ते खऱ्या रामायणाविषयी नाही म्हणत, ते रामायण सोडून दुसरं भलतच काही म्हणून सांगू लागलं तर काय म्हणतात मग त्या ठिकाणी अशी चर्चा होते. मग पण जेव्हा भगवंताची कथा सुरू होते तेव्हा जे खरे भक्त त्यांनी नक्कीच काय करतात, स्वीकार करतात. तसं हनुमंताने जेव्हा सूर्याचा गुरुमन स्वीकार केला तर त्यांनी काय केलं, सूर्याला जो नमस्कार केला तो सूर्यनमस्कार म्हणून प्रसिद्ध झाला. सूर्यनमस्कार आपण जे सूर्यनमस्कार म्हणतात ना, 12 सूर्यनमस्कार एवढे म्हणतात ना, ते सूर्यनमस्कार म्हणजे हनुमंताने केलेले नमस्कार करतात. त्यांनी सुरुवात केली. आणि हनुमंतानी प्राणायाम पण हनुमंताने सुरू केला असं म्हणतात. कारण हनुमंताचे पिता म्हणजे वायुदेव आहेत आणि ते वायुदेवाने काय केलं, वायूवर नियंत्रण ठेवणं म्हणजे प्राणायाम आहे. तर त्यामुळे हनुमंतानेच पहिल्यांदा प्राणायाम केला आणि मग सर्वजण त्याच्यापासून त्या प्राणायामाचं महत्व त्यांना कळलं, श्वासावर नियंत्रण ठेवण्याचं. आणि त्याच्याबद्दल त्यांनी पण काय केलं, सर्वांनी अशा पद्धतीनं कार्य केलं. आणि एकदा जेव्हा ते नवग्रह होते तर रावणाने काय केलं होतं, त्या नवग्रहाविषयी पण आहे वर्णन. त्या सगळ्या नवग्रहांना हे करून टाकलं होतं, बंदी करून टाकलं होतं. आणि असं म्हटलं की त्या नवग्रहांना हनुमान सुद्धा, जे हनुमानाचा आश्रय घेतात, हनुमानची किंवा हनुमंताचं स्मरण करून भगवंताची, प्रभू रामचंद्राची, भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतात, त्यांच्यावर नवग्रहाचा पण काय परिणाम होत नाही. कारण हनुमंताने एकदा शनीला पण हे केलं होतं. शनीविषयीची पण कथा आहे की शनी नेमका आला म्हणते त्याचं 7.5 असते ना, जेव्हा हनुमान समुद्रात वरती जे पूल बांधणं सुरू होतं, मोठमोठे दगड घेऊन जात होते, शनी आला म्हणते आणि म्हणे तुझ्यावर काय तो प्रभाव सुरू येईल म्हणे 7.5. त्याने सांगितलं ठीक आहे म्हणे, तू काय कर, तू माझ्या पाठीवर बस म्हणतो आणि काय प्रभाव कर तुझा. पाठीवर बसले आणि हनुमंताने आपलं दगड हे करायचं ते कार्य सुरूच ठेवलं म्हणे, ते काय थांबवलं नाही. शेवटी त्यांना एकदम येऊ लागलं, ते वरच बसून बसून त्रास होते. म्हणजे आता नंतर म्हटलं तुम्हाला खाली उतरायचंय, तर ते नाही म्हणे तुला तुझा तर माझ्यावर प्रभाव करायचा आहे, मग तसं वर्णन तू केलं तर बरं होईल. नाही म्हणे मी काय करतो आता, तुझ्यावर मुळीच काय प्रभाव होणार नाही. असं माहिती आहे, प्रल्हाद महाराजांविषयी म्हटलेलं आहे की कृष्ण ग्रह जो होता, कृष्ण ग्रह म्हणजे कृष्ण साक्षात ज्यांच्यावर प्रभाव टाकतात किंवा ज्यांचं रक्षण करतात, अशा व्यक्तीवर बाकीचे ग्रह काय करणार, ज्याच्यावर कृष्ण ग्रहाची कृपा आहे असं म्हटलेलं आहे. तर अशा रीतीनं आपण पाहू की हनुमंताच्या अशा अनेक लीला आहेत. त्यापैकी काही लीलांची चर्चा केली आपण आणि त्याच्यावर आपल्या लक्षात आलं की हनुमान हे भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त प्रभू रामचंद्र यांचे. आणि नविदा भक्ती आहे, त्या नविदा भक्तीमध्ये दास्य, श्रवणम, कीर्तनम, विष्णु स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, ही जी नवविधा भक्ती आहे, 9 प्रकाराने 9 विधीद्वारे केलेली भक्ती भगवंताची, त्याच्यामध्ये जी दास्य भक्ती आहे ती करण्यामध्ये आघाडीवर कोण आहे, आघाडीवर आहेत हनुमानजी आहेत. तर त्यामुळे आपण या हनुमानची विशेष कृपा प्राप्त करूया.